नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज इयत्ता 9वीच्या मराठीच्या पुस्तकातलाच दुसरी जी संतवाणी आहे, धरीला पंढरीचा चोर, तो आज आपण बघणार आहोत. तर हा जो अभंग आहे, हा अभंग संत जनाबाईंनी लिहिला आहे. संत जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कवयित्री होत्या. तसंच संत नामदेवांच्या शिष्या होत्या त्या. त्यांना संत नामदेवांच्या सानिध्यात विठ्ठल भक्तीचा ध्यास लागलेला होता. संत जनाबाईंनी विपुल काव्यरचना केली आहे. विशुद्ध वात्सल्य, आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीत ओतप्रोत भरलेली आहे. आता या प्रस्तुत अभंगात संत जनाबाईंनी भक्तीच्या माध्यमातून विठ्ठलाला कसं प्राप्त केलं याबाबतचं वर्णन केलेलं आहे. तर या अभंगाला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला संत जनाबाईंच्या आयुष्यात घडलेला एक किस्सा सांगायला मला आवडेल. मी तो सांगणार आहे तुम्हाला. पण हा जो प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे, तर तो प्रसंग संत परंपरेतील लोकप्रिय आख्यायिका आहे. म्हणजे तो ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध झालेला प्रसंग आहे असं निश्चितपणे आपल्याला सांगता येणार नाही, परंतु मराठी संत साहित्यात आणि भक्ती परंपरेत तो मोठ्या श्रद्धेनं सांगितला जातो. आता हा तुम्हीही ऐकला असेल, पण तरीही मी तुम्हाला सांगण्याची इच्छा व्यक्त करते. तर तो असा आहे की बघा, संत जनाबाई या नामदेव यांच्या घरी दासी म्हणून काम करत होत्या. दासी म्हणजेच काय की त्या त्यांच्या शिष्या होत्या, पण त्यांच्या घरी त्या काय करायच्या, काम करायच्या. त्यांना रोज दळण दळणे, झाडलोट करणे, पाणी भरणं, भांडी घासणं अशी अनेक कामं करावी लागत. पण त्या काम करतानाही सतत विठ्ठलाचं नाव घेत असायच्या आणि त्याचबरोबर त्या अभंग रचत असायच्या. लोककथेनुसार एकदा जनाबाई काय करत होत्या, दळण दळत होत्या आणि विठ्ठलाच्या भक्तीत इतक्या तल्लीन झालेल्या होत्या की त्यांचं काम पूर्ण होण्यास वेळ लागला. तेव्हा स्वतः विठ्ठलच त्यांच्या मदतीला आला. त्याने जनाबाईंसोबत जात्यावर दळण दळलं आणि त्यांची घरकामही केली. जनाबाईंना वाटलं की जो देव संपूर्ण जगाचा पालन करता आहे, तो आपल्या भक्ताच्या प्रेमामुळे साधं घरकामही करायला तयार होतो. तर या अनुभवातूनच त्यांनी अनेक अभंग रचले. त्यांच्या अभंगामध्ये विठ्ठल हा केवळ देव नसून घरातील माणूस, मित्र, सखा म्हणून दिसतो. म्हणूनच धरीला पंढरीचा चोर या अभंगातही त्यांनी विठ्ठलाला प्रेमानं पंढरीचा चोर म्हटलं आहे, कारण तो भक्तांची जी मनं आहे तो प्रेमानं जिंकतो. आता हा अभंग तुम्ही जर गाण्याच्या स्वरूपात जर ऐकला तर एक मराठी जुनी मूवी आहे बघा, त्या मला वाटते पंढरीची वारी असं काहीतरी त्या चित्रपटाचं नाव आहे. आणि त्या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेत्या ज्या आहेत आपल्या जयश्री गडकरजी, त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबरच आपले अशोक मामासुद्धा आहेत आणि बरेच असे कलाकार त्यामध्ये आहेत. तर त्या मूवीमध्ये या अभंगाला एक गाण्याचं रूप दिलेलं आहे आणि ते खूप छानपणे सादर केलेलं आहे. तर आपण त्या अभंगाकडे वळूया. तर मी पहिल्यांदा अभंग रीड करते, मग तुम्हाला एक्सप्लेन करते. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. शब्दे केली जवाजोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, सोह शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळतीला आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मिरे तुला. खूप सुंदर आणि एकदम जे म्हणतो ना आपण साधी भोळी भाषा, त्या भाषांमध्ये हा जो अभंग आहे तो रचला गेलेला आहे. त्यांनी अगदी घरातली कामं करताना संत जनाबाईंनी ह्या अभंगांची निर्मिती केलेली आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की या अभंगामध्ये संत जनाबाई यांनी विठ्ठलावरील आपल्या उत्कट भक्तीचं सुंदर वर्णन केले. त्या म्हणतात की पंढरपूरचा चोर म्हणजे विठ्ठल आहे, तो भक्तांची मने चोरतो, म्हणून त्याला त्या प्रेमाच्या आणि भक्तीच्या बळावर विठ्ठलाला आपल्या हृदयात धरून ठेवतात. यात चोर हा शब्द नकारात्मक अर्थानं नाही आहे बरं का, तो भक्तांच्या मनावर राज्य करणारा आणि त्यांची मने जिंकणारा या अर्थानं वापरलाय.
भक्ती, प्रेम आणि नामस्मरण यांच्या बंधनात विठ्ठल कायमचा राहावा अशी त्यांची जनाबाईंची आहे, म्हणजेच त्यांची भावना आहे. आता या अभंगाचा मुख्य आशय काय आहे की विठ्ठलावरील निस्सीम प्रेम आणि भक्ती, भक्तीच्या बळाने देवाला आपल्या हृदयात स्थान देणं, देव आणि भक्त यांच्यातील प्रेमळ जिव्हाळ्याचं नातं व्यक्त करणं. हा अभंग आपल्याला सांगतो की खरी भक्ती, प्रेम आणि नामस्मरण यामुळे देव भक्ताच्या हृदयात कायमचा वास करतो. या अभंगामध्ये संत जनाबाई यांनी विठ्ठलावरील जी आपली अपार श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि भक्ती आहे ती अतिशय सुंदर शब्दात व्यक्त केली. त्या विठ्ठलाला पंढरीचा चोर असं म्हणतायत. तर त्याचबरोबर जनाबाई काय म्हणतायत की विठ्ठलाने आपल्या प्रेमानं आणि भक्तीनं त्यांचं मन जिंकले, म्हणून त्या विठ्ठलाला आपल्या हृदयात कायमचं स्थान देत आहेत. त्या प्रेम, श्रद्धा आणि नामस्मरणाच्या बळावर विठ्ठलाला जणू बांधून ठेवतायत. म्हणजे बेडी तिथं असं हे केली की नाही, बेडी घालावी त्याच्या पायात, म्हणजे विठ्ठल पायी घातली बेडी, म्हणजे त्याचा अर्थ असा की त्या आपल्या हृदयात त्याला कायमचं स्थान देत आहेत आणि त्याला नामस्मरणाच्या बळावर विठ्ठलाला काय करतायत तर बांधून ठेवायचा प्रयत्न करतात, म्हणजे तो त्यांच्या हृदयातून कधीही जाऊ नये अशी त्यांची काय आहे, इच्छा आहे. या अभंगातून देव आणि भक्त यांच्यातील अतूट प्रेम आणि प्रेमळ जिव्हाळ्याचं नातं दिसून येतं. खरी भक्ती ही कोणत्याही दिखाव्यावर किंवा बाह्य कर्मकांडांवर अवलंबून नसते. ती मनातील निस्सीम श्रद्धा, प्रेम, नम्रता आणि सततच्या नामस्मरणातून व्यक्त होते. भक्तीमुळे भक्ताचे मन शुद्ध होते आणि देव त्याच्या हृदयात कायमचा वास करतो. आता या अभंगातून जर आपल्याला परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी जर हवं असेल तर या अभंगातून संत जनाबाई सांगतात की विठ्ठल हा भक्तांची मने जिंकणारा, प्रेम, श्रद्धा आणि अखंड भक्ती यांच्या बळावर देव भक्ताच्या हृदयात कायमचा वास करतो. त्यामुळे भक्ती हेच देवप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे, असा त्याचा सारांश आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा अभंग समजून घेतला आहे. तर याच्या पुढेचा छोटासा स्वाध्याय आहे, तो सुद्धा आपण बघूया. तर आत्ताच आपण अभंगवाणी म्हणजेच संतवाणी बघितली, धरला पंढरीचा चोर. तर पहिला जो प्रश्न आहे तो आहे खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहायच्या. म्हणजे त्या म्हणजे समजा आता विठ्ठल आहे, तर या विठ्ठलाला काय संबोधलं गेलं आहे संतवाणीमध्ये ते आपल्याला लिहायचंय. तर मग काय आहे, विठ्ठल पंढरीचा चोर आहे. त्यानंतर हृदयाला कशाची उपमा दिली तर बंदीखान्याची उपमा दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो आहे जोड्या लाव. विठ्ठला धरले, कशाने धरले तर भक्तीच्या दोराने धरले. विठ्ठल काकुळती आला, म्हणजे काय, तू म्हणजे मीच या शब्दाने. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी, हे आहे शब्दरूपाच्या जुळणी. त्यातलं तिसरा जो प्रश्न आहे तो आहे काव्य सौंदर्य. तर पहिली काव्यपंक्ती अशी दिली की सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. तर याचं उत्तर आहे संत जनाबाई म्हणतात की सोहम म्हणजे मी आणि परमेश्वर एकच आहोत. या ज्ञानरूपी शब्दाचा प्रभाव इतका झाला की विठ्ठलही भक्ताच्या प्रेमापुढं नम्र झाला. या ओळीत भक्तीचे सामर्थ्य व्यक्त झाले. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. उत्तर आहे या ओळी संत जनाबाईंची विठ्ठलावर अखंड निस्सीमाने दृढ भक्ती व्यक्त झाली आहे. त्या विठ्ठलाला आयुष्यभर सोडणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर तिसरं जे आहे ते प्रस्तुत अभंगात संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगायचे आपल्याला. तर कोणत्या भावना, तर विठ्ठलावरचं त्यांचं निस्सीम प्रेम, दृढ असलेली भक्ती, आत्मीयता, समर्पण, श्रद्धा आणि विठ्ठलाशी एकरूप होण्याची भावना, हे सगळं दिसून येतं. त्यानंतर शेवटचा जो आहे अभिव्यक्तीचा प्रश्न तो आहे मानवी जीवनातील निष्ठा,
भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात सांगा. तर आता त्याचं उत्तर आहे, मानवी जीवनात निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांना खूप महत्त्व आहे. निष्ठेमुळे आपले ध्येय निश्चित राहते. भक्तीमुळे मनाला शांतता, समाधान व सकारात्मकता मिळत असते. सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आपल्याला यश प्राप्त होतं. म्हणून जीवनात निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न या 3 गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. तर अशा पद्धतीने आपण संतवाणी दुसरे, धरीला पंढरीचा चोरा ती आपण बघितली. त्याचबरोबर जनाबाईंच्या आयुष्यात घडलेला एक छोटासा किस्सा आपण बघितला आणि त्याचबरोबर या संतवाणीचा या अभंगाचा आपण काय केलेला आहे तर स्वाध्यायही सोडवून घेतलेला आहे. तर यामध्ये काही अडचण आल्यास मला नक्की कमेंट करा.